नमस्कार मित्रांनो, मी अक्षय जंगम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. आता आपण आलो आहोत मंगलधाममध्ये. आपल्याच एका मराठमोळ्या घराण्यानं पुनर्विकास केलेलं हे मंदिर खूप प्राचीन मानलं जातं. बघूया आतमध्ये काय काय ते. फायनली आम्ही हे घेतलं आहे शृंगार आणि आता चाललो आहे. मंगलधामचं महत्त्व सांगितलं जातं की मंगळ ग्रह आहे, तर जन्म इथं झालं आहे, त्याला मंगलधाम करतात. तुम्हाला मंगलचा दोष असेल किंवा मंगळाची शांती असेल, पत्रिकेत मंगळ असेल तर ते इथे येऊन शांती घातली जाते. माझ्या मागे तुम्ही कंटिन्यू बघू शकता, इथे कंटिन्यू हवन चालू आहेत. तिकडे बघा हवन चालू आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिवाने अंधकार राक्षसाचा वध केला तेव्हा त्यांच्या घामातून एक थेंब पृथ्वीवर पडला आणि त्यातूनच मंगळ ग्रहाची उत्पत्ती झाली. म्हणूनच हे मंगळ ग्रहाचं जन्मस्थान असं मानलं जातं. ह्या मंदिराचा सध्याचा जो गाभारा आहे आणि त्याची रचना आहे ही तेथील प्रसिद्ध असणारं शिंदेशाहीचं घराणं आहे त्यांनी केलेली आहे. आणि ह्या मंदिराच्या पृथ्वीवरील कर्करेषा ही स्थित आहे, त्यामुळे खगोलशास्त्रज्ञ आणि या स्थानाला खूप महत्त्व आहे. इथे मंगळ ग्रहाचं दर्शन हे शिवलिंगा स्वरूपात केले जाते. खरं तर दर मंगळवारी ह्या स्थानाला खूप गर्दी असते, कारण का मंगळदोष निवारणाचं हे एकमेव स्थान आहे असं मानलं जातं. हे जे मंदिर आहे पृथ्वीवरचं सेंट्रल पॉईंट म्हणून मानलं जातं, म्हणजे केंद्रबिंदू म्हणून मानलं जातं पृथ्वीचं. म्हणून एक खगोलशास्त्राप्रमाणे ह्या स्थानाला खूप महत्त्व आहे. आम्ही सगळं विधान वगैरे केलं तिथे गेल्यानंतर, पण तिथे एकच गोष्ट जास्त आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला दक्षिणा ठेवावी लागते. थोडं काय मंत्र बोलतात आणि त्याच्यानंतर लगेच बोलतात की दक्षिणा ठेवा. तर मेक शुअर जर तिथे तुम्ही जात असाल तर तुमच्या खिशात सुट्टे पैसे नेहमी ठेवा. खरं तर पूजाविधी पटापट आवरले, ते फक्त फुलं वगैरे वाहायला सांगतात, पण ह्या स्थानाला महत्त्व आहे. हे स्थान महत्त्वाचं आहे, मंगळ ग्रहाचं स्थान आहे, त्याच्यामुळे इथे केलेली पूजा मंगळापर्यंत पोहोचते. आणि समोरच माझं लक्ष गेलं, जे मूर्ती स्वरूपात मंगळ ग्रहाचं एक मूर्ती मी पहिल्यांदाच पाहिले आणि ते मी बघत होतो, त्यांचं वाहन बघत होतो कसं आहे ते. बाजूबाजूला मूर्ती वगैरे होत्या आणि अचानक माझं लक्ष गेलं वरती, जिथे 12 राशींचे असे वेगवेगळ्या प्रत्येक ग्रहाचं काही ना काहीतरी लावलेलं होतं, म्हणजे चित्र झाले किंवा यंत्र झाले तिथे चिटकवलेलं होतं. ते खूप छान बघण्यासारखं होतं. आणि खालीच मंगळ ग्रहाची मूर्त होती, त्याचे मी पहिल्यांदाच वाहन पाहिले मंगळ ग्रहाचं. आणि तिथून मंदिरातून थोडं बाहेर आलो आम्ही आणि प्रत्येक ग्रहाला शिवपिंडीमध्ये स्थित केलं होतं. जर कोणाला काही दोष असेल तर इथे शिवपिंडीवर अभिषेक घालून त्या दोषाचं निवारण करतात. आम्हाला तिथे पण भटजी भेटले आणि पूजन करून घेतलं आमच्याकडून. आणि इथे तुम्ही हे बघताय जे आहे मंगळ ग्रहाचं वाहन आहे. आणि ते चंद्र बघा, अशी वेगवेगळ्या प्रत्येक ग्रहांची इथे शिवपिंड केली आहे. जो मंगळ आहे त्याच्याच मागे आल्यानंतर लगेच राहूची शिवपिंड आहे, त्याच्या बाजूला आहे शनीची शिवपिंड. शनीच्या शिवपिंडीच्या समोरच शनिदेवाची प्रतिमा होती, म्हणजे मूर्त होती. आणि इथे प्रत्येक 12 ग्रहांच्या 12 शिवपिंड्या आहेत, प्रत्येकाचं असं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. आणि सगळं दर्शन घेऊन आम्ही आलो बाहेर. मंगलधाम मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण आलो आहे गडकालिका माता मंदिरामध्ये. आणि खरं तर या मंदिराचं असं वैशिष्ट्य सांगितलं जातं की हे प्राचीन काळातील मंदिर आहे, म्हणजे महाभारतापासूनचं हे मंदिर आहे. एवढं वैशिष्ट्यपूर्ण असं हे मंदिर आहे. 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ मानलं जाणारं हे गडकालिका माता मंदिर हे एक जागृत सिद्धपीठ म्हणून सुद्धा मानलं जातं. आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच देवीचं वाहन, जो वाघ आहे तो वाघ बाहेर आहे आणि त्याच्या आतमध्ये देवी आहे. जसं गणपतीच्या मंदिरात गेलो तर उंदीर बाहेर असतो, शंकराच्या मंदिरात गेलो तर नंदी बाहेर असतो, तसं देवीच्या मंदिरामध्ये गेलो तर वाघ बाहेर असतो. तसं इथे वाघ बाहेर आहे. गर्दी तर खूप होती, पण त्यातून सुद्धा देवीचं रूप बघण्यासारखं होतं. काही दंतकथेनुसार कवी कालिदास हे निरक्षर होते, म्हणजे अडाणी होते. त्यांनी याच मंदिरात देवी कालिकाची आराधना केली आणि तिच्या आशीर्वादाने, म्हणजे देवी कालिकाच्या आशीर्वादाने ते महान कवी बनले. कालिकादास यांनी रचित श्यामला दंडक एक स्तोत्र महाकालिकाला समर्पित केले होते, ते सुद्धा याच मंदिरात. मंदिरामध्ये गेलो, देवीचं तर छान दर्शन झालं. देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराबाहेर आलो आणि मंदिराला प्रदक्षिणा घालताना माझ्या हे लक्षात आलं की इथे आजूबाजूला खूप साऱ्या मूर्ती आहेत, ज्या तेथील भिंतीवर आता लावलेल्या. पण काही मूर्ती होत्या त्या काही भग्न स्वरूपात होत्या. मग जे का आधी हल्ले झाले असतील, मुघलांकडून झाले किंवा त्याच्या आधी झाले असतील तर त्याच्यामध्ये भग्न केले असतील असं अंदाज एक दर्शवण्यात येत होता. पण खरं तर ह्या मंदिरामध्ये अजून एक वैशिष्ट्यपूर्ण सांगितलं जातं की हे तांत्रिक लोकांसाठी महत्त्वाचं प्रसिद्ध असं स्थळ मानलं जातं, जे एका उज्जैनमध्ये आहे. बाहेर दीपमाळ आहेत, दोन्ही साईडला दोन दीपमाळ आहेत त्या मंदिराच्या बाजूला. आणि ते संध्याकाळच्या टायमात जेव्हा आरती असते तेव्हा पूर्ण दीपमाळ लावतात. आम्ही निघायच्या वेळेला आरतीची वेळ झालेली जवळपास, त्याच्यामुळे ते काका दीपमाळ लावत होते. आणि ते सगळं बघून आम्ही दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाकडे.
पण बाहेर निघताच जेव्हा आम्ही मंदिरातून बाहेर निघत होतो तेव्हासुद्धा अशा काही मूर्ती होत्या ज्या तुम्ही बघताय का अर्ध्या भग्न झालेल्या आहेत किंवा तोडलेल्या आहेत, त्यांना छाटलेलं आहे. तर असे खूप साऱ्या गोष्टी होत्या जे आपले एक हिंदू म्हणून आपल्याला त्या समजल्या पाहिजेत का त्या लोकांनी आधी हिंदू म्हणून आपल्यावर किती अन्याय अत्याचार केलेले आहेत, जे का आपल्या देवांनासुद्धा सोडलेलं आहे. गडकालिका माता मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही गेलो तिरमन गणेश मंदिरमध्ये. ते जवळच आहे. जर तुम्ही बाहेरचे दर्शन घेण्यासाठी जर ऑटो केले तर तिथे तुम्हाला ते आज तिरमन गणपती मंदिराजवळ नेतातच. गणपतीचं रूप बघण्यासारखं होतं. खूप चांगलं स्वरूप आहे. आजूबाजूला पण सुद्धा छोटे छोटे मंदिर आहेत. उज्जैनमध्ये स्थित असणारे बरेचसे मंदिर हे प्राचीन काळातील आहेत. त्यापैकीच हे गणेश मंदिर आहे जे प्राचीन काळातील आहे आणि हे स्वयंभू गणेश मंदिर म्हणून मानले जाते. खरं तर ते स्वयंभूच आहे. तिथे गेल्यानंतर त्याची एनर्जी घेतल्यानंतर आपल्याला समजतेच. आम्ही त्याचं दर्शन घेतलं. आजूबाजूचे मंदिर होते आणि शंकराचं मंदिर आहे आणि ते शंकराच्या मंदिराच्या मागेच म्हणजे शिवपिंडीच्या मागेच एक देवीचं स्वरूप आहे. तिथे आम्ही दर्शन घेतलं. आणि जर तुम्ही उज्जैनच्या व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला नक्की एक गोशाळा दिसत असेल आणि ती गोशाळा आहे स्थिर गणेश मंदिरमध्ये. तर आम्ही इथे गेलो. गायींचं प्रमाण फार कमी आहे, गायी जास्त नाही आहेत, पण मात्र तिथे गेल्यानंतर जी प्रसन्नता वाटते ती तिथे फील होते. सो आम्ही तिथे सगळं पाहिलं. आम्ही गायींसोबत थोडंसं राहिलो आणि लगेच निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. सो मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला आपल्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा, तुमच्या फॅमिलीसुद्धा शेअर करा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.